हॅलो. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, मला ना अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ना ताई, कुठून बोलताय? मी नागपूरवरून बोलते, पण मी नाव नाही सांगत. हा नका सांगू, नका सांगू. हा, म्हणजे माझा खूप जुना आहे अनुभव हा. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि थोडासा हा म्हणजे ऑडिओ ना थोडा लेंदी होऊ शकतो, मोठा होऊ शकतो. चालेल चालेल चालेल, बोला ना. चालेल ना? हो. म्हणजे मला 2018 पासून म्हणजे अनुभव यायला लागलेत. अरे बापरे. म्हणजे लग्नाच्या पहिले म्हणजे काय माहित नव्हतं, की म्हणजे आपल्याला असं गजानन महाराज वगैरे कसं माहित होतं मला. आपल्याला असं माहित असतं ना, तसं म्हणजे मला माहित होतं गजानन महाराज, स्वामी समर्थ फक्त नावाला. अच्छा. हा हा हा. म्हणजे एवढं डीप मध्ये काय असतं, प्रचिती काय असते, ते अनुभव काय काय माहिती असतात, नाही. तेवढं नाही माहित. किंवा आपले भाव काय असतात ते काहीच नाही. हा हा हा. हा, तर लग्नाच्या नंतर म्हणजे 2018च्या डिसेंबरमध्ये लग्न झालं माझं. आणि मिस्टर CRPF मध्ये आहे माझे. अरे वा. आ, आणि 2018च्या डिसेंबरमध्ये लग्न झालं आणि मग ते 1 महिना सुट्टीवर होते मिस्टर. अच्छा. हा हा. तोपर्यंत सगळं म्हणजे असं छान अगदी सुरळीत चालू होतं. आणि हा घरचं कसं, म्हणजे हा. घरचं काही असं सासू सासरी म्हणजे एवढं काही म्हणजे स्वभाव वगैरे माहित नव्हता ना मला एवढं. म्हणजे सगळं नवीन नवीन नवरी म्हटल्यावर आपल्याला बरोबर. थोडंसं ओळखण्याला वेळ लागतो. हो हो. मग नंतर थोडंसं मग नंतर त्रास चालू झाला असं लाईफमध्ये माझ्या. अरे बापरे. हा हा, म्हणजे मी प्रॉपर मुंबईची. आई गो. आणि मग लग्न झाल्यानंतर मग थोडं असं त्रास व्हायला लागला घरी. हा म्हणजे कळायला लागले स्वभाव कसा आहे, म्हणजे सासूचा स्वभाव कसा आहे. हा हा हा. म्हणजे मग जसे मिस्टर इथून छत्तीसगडला चालले गेले, म्हणजे सुट्टी संपली हा. आणि मग ते चालले गेले. मग त्यांचा अधिक त्रास वाढला. म्हणजे सासू म्हणजे भरपूर त्रास द्यायला लागली. आई गो. म्हणजे ते ना मिसअंडरस्टँडिंग करून द्यायला लागले माझ्यामध्ये आणि माझ्या मिस्टरांमध्ये. की ही अरे. आपल्या घरामध्ये चांगली मुलगी नाहीये, म्हणजे हिचं कॅरेक्टर चांगलं नाहीये अय्या. असं. म्हणजे हा, आणि ही कदाचित तुला सोडून पण जाऊ शकते. बघा. आणि हिला आम्ही लोक आवडत नाही, आणि हिला नंदा आवडत नाही आलेल्या घरी हा असं. हा. आणि बघा. एक नणंद गावामध्ये राहते आणि हा एक नणंद लांब राहते. हा. गावामध्ये म्हणजे आमच्या घराच्या जवळ राहते मग असं. ते तर फार कठीण असेल अजून. हो. मग ते त्यांचं ना नंदेचं लुडबुड म्हणजे भरपूर व्हायला लागली असं. आणि ते हा, म्हणजे मला काही ऍक्च्युली ते म्हणजे कोणालाच नसतं पटलं. हा, पण ते इव्हन मला पण नव्हतं पटत. आणि मग देन कसं झालं की घरामध्ये काही पण छोट्या छोट्या गोष्टीवरून जे भांडण व्हायचं माझ्या आणि माझ्या सासूचं. हा. तर मग माझी सासू ना आईला फोन करून सगळ्या गोष्टी सांगायची. आणि माझी आई पोलीसमध्ये आहे. अरे. हा. हा, आणि माझ्या आईची कशी परमनंटली नाईट शिफ्टमध्ये असते माझी आई. अरे बापरे. हा हा. हा. तर मग सकाळी आई ड्युटीवरून आल्यावर मग त्यांना सांगणं की तुमची मुलगी अशी करते तशी करते, म्हणजे ती अगदी व्यवस्थित राहतच नाहीये. तर अरे. माझ्या आईला पण असं थोडंसं खटकायला लागलं की म्हणजे नाही सांगायला पाहिजे त्यांनी. म्हणजे आता मी दिली आहे ना बरोबर आहे. तुम्हाला मुलगी, तर तर बरोबर तुम्ही आहे. सांभाळून घ्या. आणि कसं ते आईनी जर समजा त्यांनी सगळं म्हटलं असं माझ्याबद्दल, मग ते कसं झालं असतं का हिची आई पण अशी का तशीच म्हणते. आहे. हा. हा, अशीच आहे, म्हणजे हिच्या आई पण तशीच आहे. हा हा, मग हिच्या आई घर तोडते, म्हणजे असं ते हो उलट हो. झालं असतं. मग माझ्या बरोबर. आई तेच म्हणायची का तुम्ही समजावून सांगा तिला हा आणि हा. अगदी व्यवस्थित होईल. म्हणजे माझी आई हेच म्हणायची, समजावून सांगा समजावून सांगा. हा. पण ताई तो एवढा त्रास वाढला पुढे माझा की हा. मी खूप डिप्रेशनमध्ये जायला लागली मग पुढे असं. अरे अरे आणि अरे. ते कसं माझ्या मिस्टरांना दिसायचं नाही ना घरामध्ये काय व्हायचं नाही काय नाही. हा आणि हा. माझे मिस्टर तिकडे देश सेवामध्ये किंवा जंगलमध्ये राहायचे. हो हो. म्हणजे याच्यामध्ये की टेररिस्ट वगैरे समजा समोरून आले तर ड्युटीवर राहायचे ऑन द स्पॉट. अरे टेन्शन नाही टेररिस्ट आले द्यायला पाहिजे होतं समोर, खरं. नाही द्यायला पाहिजे होतं. 6 महिने भरपूर. आणि इवन मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हापासूनच म्हणजे म्हणजे खूप म्हणजे अक्षरशः मी तर म्हणते का हे अनुभव म्हणजे कोणाला असे म्हणजे एवढा त्रास कोणाला व्हायलाच नाही पाहिजे. आई गं. म्हणजे कदाचित स्वामींना परीक्षा यायची असेल, म्हणजे असं वाटतं की स्वामींना बोलतात ना लाईफमध्ये जेव्हा आपलं यायचं असेल हा. किंवा आपल्याला तर- जेव्हा कडक बनवायचं असेल हो. लाईफमध्ये, तेव्हा खरं. स्वामी म्हणजे एवढी मोठी परीक्षा घेतात. मग आईनी काय केलं, म्हणजे आईच्या ते पोलिसांच्या हा मध्ये त्याची मैत्रीण होती. हा. ती स्वामींची खूप सेवा करायची. मग ती त्यांना सगळं शेअर करायची ना की माझ्या मुलीला काय त्रास आहे म्हणून. हो हो. बरोबर मग आहे. ते ना त्यांनी सांगितलं की ना तुम्ही स्वामी चरित्र पासून स्वामी चरित्र म्हणजे वाचायला सुरुवात करा. आणि अच्छा. हा स्वामींना तुम्ही सगळं सांगा. हा हं. हा. हा.
मग माझी आई भरपूर करायला लागली. म्हणजे माझी सासू त्यांना फोन करून सांगायची सगळं. माझी आई एवढी डिप्रेशन मध्ये जायला लागली आणि माझ्या अरे 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 आईचं अरे. 10 का 15 किलो तिचं वजन कमी झालं म्हणजे माझ्या टेन्शनमुळे. आई गं. असं हो. मग ती ना एकदा मंदिरामध्ये गेली, स्वामींच्या सॉरी मठामध्ये गेली हा. आणि एवढी रडायला लागली का स्वामी म्हणजे माझ्या मुलीचं चांगलं मुलीच्या होतं. आयुष्यात हे काय आहे असं. हा हे काय चालू आहे म्हणजे हा. चांगलं असेल म्हणजे मुलगा चांगला असेल घर चांगलं असेल तर ठेवा अदरवाईज तोडूनच टाका आई असं म्हणजे गं. आईने असं म्हटलं का म्हणजे एवढा त्रास होता म्हणजे बापरे. सुसाईड करेल एवढा त्रास होता असं. अरे अरे अरे. हा आणि मग 2019 मध्ये मला मुलगा झाला जानेवारीमध्ये हा हा. आणि मग तेव्हा कोरोनाच लागला तेव्हा. हा हा बरोबर. नाही नाही 2019 मध्ये नाही सॉरी 2020च्या जानेमध्ये मुलगा झाला मला मग कोविड आणि तेव्हा होतं लागला. का? हो नाही त्याला कोविड वगैरे नाही झाला मग तेव्हा नाही काय नाही झालं म्हणजे डिलिव्हरी. कोविडचा काळ होता असं म्हणते मी. हा 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 कोविडचा काळ होता ताई आणि नंतर जॅनमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर मला वाटतं मार्चमध्ये कोरोना आला असेल आणि तेव्हा ना मी मुंबईमध्ये अडकलीच असं झालं ते. अच्छा मग माहेरी. मुंबईमध्ये अडकली हा आणि मग मग ते कसं सासू मग त्यांचा असा प्रयत्न होता की हिला आपल्या घरी आणावं बाळाला आता घरी आणावं. ही हा. भरपूर दिवस झाली तिथं राहिली आहे म्हणे मी म्हणजे जून पर्यंत झालं होतं मी तिथंच राहिली होती जून अरे. पर्यंत जॅन हो टू जून पर्यंत. हो हो. आणि मग त्यांचं सासूचं असं म्हणणं होतं की हिला काहीही करून हिला आणि बाळाला आणा घरी आणि मग जेव्हा डिलिव्हरी झाली माझी म्हणजे 4 जूनला माझा मुलगा झाला आणि 4 जूनच्या म्हणजे 3 दिवस डिलिव्हरी झाल्यानंतर माझ्या अजून तो त्रास सुरू झाला म्हणजे त्यांचे टॉर्चर अजून सुरू झाले माझ्या घरी अरे अरे म्हणजे माझ्या अरे. आईला खूप टॉन्ट मारणं आणि खूप वेगळ्या शब्दात बोलणं आई गं. की म्हणजे दवाखान्यामध्ये ते भेटायला आल्यापासूनच हा हा. त्यांचं काही ना काही त्यांचं सुरूच झालं होतं. अरे. माझ्या आई अजून टेन्शनमध्ये का त्यांनी सांगितलं का माझ्या मुलीची डिलिव्हरी झालेली आहे जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर आपण नंतर सॉर्ट आउट करूया. हा हा. असं झालं आणि एक म्हणजे मी पर्सनल गोष्ट म्हणजे मला अशी सांगायची आहे पण म्हणजे कोणतीच बायको नाही सांगणार आपल्या नवऱ्याबद्दल हो. पण माझ्या नवऱ्याचं 3 वर्ष झालं अफेअर होतं बाहेर. अय्या आणि ते आईला माहित हो होतं का? ते कोणालाच माहित नव्हतं ताई घरामध्ये. अय्या. बघा. हो हो हो. आणि ते मला वाटतं की ही गोष्ट कदाचित स्वामींना समोर आणायची असेल हा आणि हा. मी आंधळेपणाने म्हणजे माझा नवरा ड्युटीवर आहे देशसेवा करतोय पण आपल्या नवऱ्यासाठी सासूचा त्रास सहन करावा हो नंदेचं बोलणं हो सहन करावं म्हणजे मी हो. याच्यामध्ये आणि तो कधी ना बापरे. कधी घेऊन जाईल मी या स्वप्नामध्येच होती. हा या हा. स्वप्नामध्ये राहायची तो कधी ना कधी मला त्याच्यासोबत घेऊन जाईल येऊन कारण की जाईल. 3-3.5 वर्ष झाली मी त्याच्यासोबत कधीच राहिली नव्हती. आता झालं मी नागपूरमध्ये हो. त्यांच्यासोबत मी राहत आहे आता. अच्छा. हा हा हा. हा म्हणजे फक्त आणि फक्त स्वामींमुळे हो फक्त ना. स्वामींमुळे बघा. फक्त स्वामींमुळे. ते अनुभव कसे आले की जेव्हा माझ्या आई स्वामीचरित जेव्हा ती मठामध्ये गेली होती जेव्हा ती अक्षरशः वेळी रडायला लागली होती ना हा हा की हा तो हा. सोडून टाका हा. तर म्हणजे मनी नाही ध्यानी मला मी तर काहीच माहित नाही. आणि आम्ही ताई हनुमानच्या सेवेमध्ये आहे. हो. नागपूरमध्ये एक परमात्मा एक मार्ग आहे हा हा हा. आणि त्या मार्गामध्ये कसं म्हणजे 33 कोटी देव पूजायचे नाही. अच्छा. हा. हा 33 कोटी देव पूजायचे नाही म्हणजे 33 कोटी देव या हनुमानमध्येच आहे. दारू वगैरे चालत नाही काहीच नाही हा हा. आणि तुम्ही याच देवाची पूजा करा म्हणजे मागायचं असेल तर याच देवाला मागा म्हणजे अदर देवाला कोणालाच तुम्ही मागू नका. काय आणि वापरलं. आपण जर कोणाची पूजा केली आपण हा जर हा. गणपतीची पूजा केली शंकराची पूजा केली हा. तर मग ती आपली चूक मानली जाते असं आहे याच्यामध्ये. हो. हा 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 हा. तर म्हणूनच माझ्या डोक्यामध्ये म्हणजे तेव्हा हनुमानजीच होते स्वामींचं काहीच नाही डोक्यामध्ये नाही. फक्त हा हा. मी त्या हनुमानजीच्या फोटो समोर पण मी रडायची का माझ्या आयुष्यात हे काय चालू आहे म्हणून. आई गं. हा आणि मग जेव्हा ते आई मठात गेली तो प्रॉब्लेम असा झाला म्हणजे आईने सांगितलं तेव्हा माझ्या स्वप्नात स्वामी आले. बघा. हा. हो हा. तेव्हा माझ्या स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी म्हणजे मी खाली बसली होती जसं जमिनीवर हा. आणि समोर हनुमानजीचा जो आमच्याच घरातला हनुमानजीचा फोटो आणि आमचा हनुमानजी हे रामाचे हनुमानजी नाही येत आहे मग. म्हणजे हे वेगळे हनुमानजी आहे. अच्छा. म्हणजे हे म्हणजे या हनुमानजीला पण रामाचं नाव चालत नाही असं आहे. अय्या म्हणजे मी नवीनच ऐकते. हा हो हो जेव्हा मी लग्नाच्या आधी हे ऐकलं होतं ना म्हणजे सासू जेव्हा ते आम्हाला बघायला आले होते हा तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं होतं हा हा. की हे रामाचे
की हनुमान. हनुमानजी नाहीये, रामाचं वगैरे नाव नाही घेतलेलं चालत, अदर देवाची पूजा केलेली नाही चालत असं. अच्छा अच्छा. हो हो. हो. मग तेव्हा स्वप्नात स्वामी आले आणि त्यांनी पहिले आमच्या हनुमानजीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावली हा 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 आणि त्यांना म्हणजे त्यांची पहिले हनुमानजीची पूजा केली. हा हा. मग त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मी मी रडत होती स्वप्नामध्ये ताई. आई आणि गं. मी स्वामींना विचारलं की माझ्या घरामध्ये हे काय चालू आहे, म्हणजे मला माहिती स्वामी की मी सत्य आहे, हा. पण माझ्यासोबत हे असं वाईट का घडतंय. बरोबर. स्वामींनी काय म्हटलं असेल ताई माहितीये तुम्हाला, हा हा. की तुझी सासू म्हणे ढोंग करते. पहिली गोष्ट. हो ना. हो. बघा. हा तुझी सासू म्हणे ढोंग करते, हा काहीच नको टेन्शन घेऊ म्हणे बाळा, सगळं अगदी व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल म्हणे तुझं. हा हा त्याच्यानंतर तो एक अनुभव झाला, पण तो पण मी असा एक स्वप्न म्हणून तो विसरून गेली असं. म्हणजे हा हा. आले असतील आपल्याला असे कधी कधी नाही का देव दिसतात येतात स्वप्नामध्ये. स्वप्नात. हो बरोबर. हा ते मी विसरून गेली. हम्म. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याचं 2021 मध्ये म्हणजे ऍक्सिडेंट झाला, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. हा 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 हा. म्हणजे गाडी तर काहीच नाही झाली, पण माझ्या नवऱ्याला गाडी तर वाचलीच नाही, पण माझा नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे झाला हे पण मला माहित नाही. जेव्हा पोलीस लोक जेव्हा त्या गाडीची तपासणी वगैरे करायला आले, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला फोन लावला. तेव्हा पोलिसांनी फोन उचलला की तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तर तुम्ही कोण बोलताय. मग म्हटलं मी त्यांची बायको बोलते. तर तुम्ही त्याची बायको बोलते, मग ही मुलगी कोण आहे म्हणे सोबत असं. अय्या. हा. मग तिथे मला एक थोडा डाऊट आला, म्हणजे तो पहिला डाऊट मला तिथे आला अरे. की तिथे ट्यूब लागली माझ्या डोक्यात की अरे म्हणजे काय झालं. पण मी ते घरी म्हणजे एवढा त्रास असल्यामुळे पण मी ती गोष्ट विसरून गेली, का जाऊ दे असेल कोण मुलगी, लिफ्ट दिली असेल, हा म्हणजे डोक्यामध्ये आलं माझं की हा लिफ्ट हा दिली हा. असेल एखाद्या बाप. कोणाला बाईला, हा असं झालं ते. त्यानंतर पण हा ठीक आहे, म्हणजे ते असं व्यवस्थित वगैरे चाललं. आणि मग नंतर जेव्हा माझे मिस्टर ऍक्सिडेंट झाल्यावर जेव्हा रिकवर होऊन परत ड्युटीवर गेले हा छत्तीसगडला, हा. तेव्हा म्हणजे तेव्हा मी त्यांचा फोन चेक, ते पहिली गोष्ट फोनच नव्हती देत माझ्या हातामध्ये. बघा. हा तेव्हा पण मला डाऊट यायचा. हा अजिबात फोन द्यायचे नाही, म्हणजे आता गच्चीवर वगैरे जायचे किंवा रूम मध्ये जायचे, ते लपून त्या मुलीसोबत ते चर्चा करायचे. अय्या. आणि त्या मुलीनी पण एवढं म्हणजे त्यांच्या डोक्यावर म्हणजे एवढं तिने जवळ करून ठेवलं होतं याला, म्हणजे माझ्या नवऱ्याला ती सोडायलाच रेडी नव्हती. अरे बापरे. आणि म्हणजे हे पण नंतर बोलत होते की नाही आता मला माझ्या बायकोजवळच जायचंय, पण मी तुझ्याजवळ नाही राहू शकत, मला माझ्या बायकोच पाहिजे. पण हा. नंतर पण ती मुलगी बोलत होती की तुझ्या घरी जाऊन सगळं सांगते मी, नाहीतर म्हणजे तू माझ्याशी लग्न कर, म्हणजे ती अशी धमकी देत होती यांना बापरे. असं. हो. आणि मग त्यानंतर जेव्हा मी यांचा फोन वगैरे, मग मी पहिले त्यांचं व्हॉट्सअप हॅक हा केलं. नंतर ते जेव्हा ड्युटीवर गेले तेव्हा मला जेव्हा ते चॅटिंग करत होते त्या मुलीसोबत, हा हा आणि मग ते मी सगळं मेसेजेस वगैरे वाचले जेव्हा त्यांची चॅटिंग चालू होती तेव्हा. हा मग तेव्हा मला कळालं की यांचं 3 वर्ष 3.5 वर्षापासून, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून यांचं चालू आहे प्रकरण असं. अरे मग मी बापरे. त्यांना विचारलं, मी त्यांना सांगितलं की तुमचं जर म्हणजे प्रेम तिच्यावर होतं तर तुम्ही माझ्याशी का लग्न केलं मग. अगदी बरोबर आहे. हो हा. तर बरोबर मग तो एकदम. पण एक, मग मी तेव्हा सोडून वगैरे म्हणजे मी घर वगैरे सोडलं, मी चालली गेली, मी माझ्या बाळाला घेऊन चालली गेली मी. मग सासू तेव्हा का ठिकाणावर आली असेल. सासूच्या कानावर गोष्ट आली, सासूने मला एकही फोन केला नाही आणि त्यांनी इव्हन मला माफी सुद्धा मागितली नाही की माझ्या मुलाकडून चूक झाली आहे म्हणून. बघा. काहीच नाही. अय्या. जेव्हा जेव्हा मग ते प्रकरण म्हणजे थोडंसं खूप वाढत गेलं, मग माझे मिस्टर स्वतः मला घ्यायला आले आणि सांगितलं की मी त्या मुलीला सोडतो, म्हणजे माफी पाया वगैरे पडले. माझ्या आई पोलीसमध्ये, माझ्या आईने खूप धमकी म्हणजे नॉर्मली म्हणजे ओरडलीच नाही माझ्या आई, पहिली गोष्ट जावयावर ओरडलीच नाही. माझ्या आईने एवढंच म्हटलं याच्या पुढे जर असं झालं तर मी कोर्टामध्ये जायला मागे पुढे नाही बघणार, म्हणजे असं त्यांनी म्हटलं. बरोबर आहे. बरोबर आहे. की शेवटी माझ्या मुलीचा प्रश्न, माझ्या मुलीला खूप त्रास झालेला त्या घरामध्ये. बरोबर. हो. नंतर मग आम्ही छत्तीसगडला शेवटी जसे शेवटचे 1 वर्ष राहिले होते तेव्हा मी हम्म. सोबत राहिली मग. हा आणि नंतर मग इकडे आली मी, नागपूरला आली, म्हणजे ट्रान्सफर झाली आणि नागपूरला आली मी. हा तर नागपूरला खूप जास्त अनुभव आले, अति अनुभव आले, म्हणजे खूप जास्त. ती माझ्या तिकडे पण भावना आली का म्हणजे मुलगी. कोण ती मुलगी तिकडे पण आली का कोण नागपूर. नाही
मीच बोलते. मीच बोलते मी. नाही हो, ती मुलगी जी होती हॉस्पिटलला. अच्छा अच्छा, ती हा नाही ती मुलगी नाही आली. हं. त्या मुलीचं प्रकरण असं झालं की मी त्या मुलीशी बोलली, मी त्या मुलीसोबत चर्चा केली आणि तिचं आणि माझं खूप भांडण झालं. म्हणजे ती ती माझ्याशी वेगळी बोलत होती आणि त्या म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत खूप वेगळी बोलायची. ती मला बोलायची की मी त्याला सोडणारच नाही, मी लग्नच करेल त्याच्यासोबत. हं. म्हणजे ती सोडायलाच रेडी नव्हती ती मुलगी. अय्यो. आणि मग यांनीच सांगितलं का मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये आणि म्हणजे आता मला माझी बायकोच पाहिजे म्हणून असं. हं, हं. हं. तर मॅटर वगैरे झाला तिकडे सॉल्व्ह तो. म्हणजे मी त्या मुलीसोबत बोलली, माझी आई पण बोलली का तू सोडून दे, जसं आता त्यांना त्यांचा संसार करू दे, तू त्यांच्या संसारामध्ये लोडबोड काय करू नको. बरोबर आणि आहे. माझ्या आईने सांगितलं का मी पण पोलीसमध्ये, मला काय करायचं ते मी करू शकते तसं असं. हो, हो. आणि बरोबर म्हणजे आहे. माझ्या नवऱ्या म्हणजे ते पूर्ण मीटिंग वगैरे झाली होती. मग ते सासू सासऱ्यांना पण कळालं ना सगळी गोष्ट. आणि सगळीकडे ते बदनामी होणार म्हणून ते काय मला हं. बोललेच नाही, असं झालं ते. हां, हां, हां. हां, हां. म्हणजे मी तर म्हणते हे आता जो ताई पहिला त्रास होत होता मला, मग ते हां. माझ्या नवऱ्याच्या हातून असं हे जे सगळं झालं. मी तर म्हणते या लोकांची तोंड गप्प करण्यासाठी म्हणजे स्वामींनी त्यांच्या हातून करून पण घेतलं असेल. म्हणजे असं एक मी विचार करते. बरोबर, बरोबर. हां. आणि मग ताई नागपूरला आल्यानंतर हं. म्हणजे मी जेव्हा स्वामींचे असे नाही का गाणे वगैरे लागायचे ना, हां, हां, हां. स्वामींचे गाणे आपण ऐकतो फोनवर हो, वगैरे. हो, हो. तेव्हा ना मला खूप खूप म्हणजे माझ्या भावना म्हणजे एवढं रडायला यायचं, मला एवढं रडायला यायचं का मग स्वामी म्हणजे कुठे आहे तुम्ही, म्हणजे मी राहूच नाही शकत तुमच्याशिवाय, तुम्ही या मला भेटायला, तुम्ही या भेटायला. आई गं! म्हणजे खूप म्हणजे अचानक खूप खूप भाव आले एकाएकी, एवढे अचानक भाव आले. आणि स्वप्नामध्ये स्वप्न कसं पहिलं मला दिसतं की माझी मावशी स्वामींच्या मंदिरात होती हां, हां. आणि माझी मावशी मला सांगते की तू गुरुचरित्राचं पारायण कर. अच्छा. हां, हां. हो. आणि स्वामींच्या मंदिरामध्ये माझी मावशीने मला सांगितलं अशी ती गोष्ट. आणि ती माझी मावशी ना सगळ्यांची म्हणजे सगळे गुरुचरित्राचं पारायण मंदिरात करत होते स्वप्नामध्ये. आणि हां. ती सगळ्यांच्या माळ धुवत होती, माळ. अरे बापरे! हां, हां, हां. हो, ती सगळ्यांची माळ धुवत होती मावशी. मग हां. तिने मला विचारलं तुझी माळ कुठे? म्हटलं माझ्याकडे माळच नाहीये. हां, हां. ते एक स्वप्न दिसलं मला. हं. त्याच्यानंतर मग स्वामींचं नामस्मरण वगैरे सुरू झालं. हां. म्हणजे मी स्वतःच नामस्मरण वगैरे करायला लागली. मग हं. त्या दिवशी म्हणजे एका दिवसाचं रात्री स्वप्नामध्ये स्वामी आले. हां. पहिले मला शंकर महाराज दिसले. जेव्हा म्हणजे मी कुठेतरी गल्लीमध्ये चालली आहे, शंकर महाराज दिसले, शंकर बाबा. वाह! आणि हो, आणि मी ना चालली आहे. मी म्हटलं मला ना स्वामींना भेटायचंय. मग ते बोलतात की हे काय आतमध्येच बसलेत म्हणे, हे काय आतमध्येच बसलेत म्हणे. आणि आमचं जे हनुमानजीचं मंदिर आहे नागपूरचं, त्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये स्वामी बसले होते. अय्या! हो. हां. स्वामी बसले होते आणि स्वामींनी म्हणजे असं म्हणजे ते स्वामींच्या एक पायाजवळ एक माणूस बसला होता. त्या माणसाने विचारलं स्वामींना की ही का रडते म्हणून. म्हणजे काय नाही. मग स्वामी मला स्वप्नात बोलले की हिचे भाव म्हणे माझ्याशी जुळले म्हणून ही रडते म्हणे. म्हणजे ही माझ्यासाठी आई रडते म्हणे ही गं! पोरगी. हां, 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 हां. हं. आणि त्यांच्या हातामध्ये तो एक मणी असतो ना, स्वामींच्या हो, हातामध्ये जो हो. नेहमी म्हणजे हो. तो एक मणी मला माझ्या घरचा असा चकाकणारा दिसला स्वप्नात. अरे वाह! तसा एक दिसला. आणि नंतर मग म्हणजे मी एवढी काही सेवा नाही करत ताई स्वामींची, खरं म्हणजे मनापासून सांगते. पण जेव्हा मी नाव घेते तेव्हा मला म्हणजे स्वामी दिसतात. कोणत्या ना कोणत्या रूपात, फोटोच्या रूपात किंवा असे उभे असे दिसतातच स्वामी. अरे मग वाह! जेव्हा 11 माळी वगैरे माझे जप वगैरे जेव्हा चालू झाले, 11 माळी जप करणं आणि मनातूनच मानसपूजा वगैरे असं मनात आलं की स्वामींना मानसपूजा आवडते, मानसपूजा करूया. हो, हो. मग जेव्हा 11 माळी जप चालू झाले तेव्हा माझ्या घरी म्हणजे अजून प्रॉब्लेम असा झाला की म्हणजे माझ्या सासूने सरळ सरळ मला सांगितलं की हे तुझे सासरे नाहीये, सॉरी हे तुझे वडील नाहीये, हे तुझे सासरे. आणि मला वडील नाहीये. मी आई जे गं! काही माझं सर्वस्व मानलं होतं ते माझे सासरे, फक्त सासरे माझ्या वडिलांसारखे असं. आई गं! हां, हां. म्हणजे माझ्या सासऱ्यांवर माझ्या वडिलांसारखं म्हणजे माझे वडीलच. हं. मग तेव्हा माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला. मग सासूने असं म्हटलं की नाही हे तुझे वडील नाहीये, बापरे! हे सासरेच आहे शेवटी. हां. मला एवढं भरून आलं का स्वामी म्हणजे किती वाईट शब्द, म्हणजे खूप ती गोष्ट खूप लागली माझ्या मनाला अरे, अरे! की हो. मी स्वामींना म्हटलं नाही स्वामी म्हणजे मला वडील नाहीये असं मला एक काम आहे. म्हणजे स्वामींना म्हटलं तुम्ही स्वप्नात या आणि तुम्ही मला पोटाशी धरा. आई गं! तुम्ही स्वप्नात तुम्ही मला पोटाशी धरा स्वामी. हां. आणि माई 3 दिवस झाले 11 माळी जप केले. त्या दिवशी रात्री झोपली आणि हं. मी अभ्यासासाठी अलार्म लावला होता. जसं की कसला अभ्यास? 1:30 वाजता. म्हणजे मी आता हे करत आहे, अभ्यास करत आहे ऑटोमेशन टेस्टिंगचा. अरे वाह! हां, हां. हां, हां.
तर मी त्यासाठी अलार्म लावते रात्री. तर त्या अलार्म म्हणजे बरोबर अलार्म वाजायच्या पहिले ते बरोबर ते स्वप्न दिसलं मला. अरे बापरे. की की म्हणजे माझ्या मागे खूप वाघ लागलाय आणि मी पळत आहे, सुसाट त्या गवतामधून पळत आहे आणि तो वाघ कंटिन्यू माझ्या मागे येत आहे आणि तो वाघ थांबला आणि मग मी त्याला समोर बघून मी त्याला थांबली. जसं तो माझ्या मागे आणि मी त्याला अशी मागे बघते का हा का थांबलाय म्हणून. गवतामधून जशी आपली गॅसची फ्लेम कशी असते, हो हो हो, गॅसची फ्लेम कशी असते, त्या फ्लेम बरोबर त्या निळ्या आकृतीमध्ये स्वामी आले समोरून गवतामधून. ओ. हा. आणि मी त्यांना म्हटलं होतं ना की मला वडील नाहीये, तुम्ही मला पोटाशी धरा. त्यांनी मला पोटाशी धरलं स्वप्नामध्ये. आई ग, हो किती ना अंगावर शहारे येतात हो ताई. हो हो. आणि एक मिनिट. हा. आणि त्यानंतर मग 1:30 वाजता माझे डोळे उघडले आणि माझी आई नाईट शिफ्टवरच होती ना पोलीसमध्ये. मग मी आईला रात्री सांगितलं काही मला स्वामी दिसल्या तर स्वप्नामध्ये. आणि ना मी रडत रडत आईला सांगते आणि माझी आई पण तिथून रडते आई ग, का मला माझे वडील भेटले म्हणून. आणि म्हणजे मी स्वामी 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 स्वामीच करायची, नुसती स्वामी स्वामी करायची. एवढा वेळ लागला होता मला चहा पिताना पण स्वामी दिसाना स्वामी दिसाना. तर माझ्या बेडरूम मध्ये स्वामींची आकृती छापल्या गेलेली आहे खाली. बापरे, मला फोटो पाठवा ताई तो. तो फोटो ना मी भरपूर काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी भरपूर म्हणजे आईलाच पहिले सेंड करण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन मध्ये येतच नाही. ती आकृतीच येत नाहीये. अय्या, नाहीच येत आहे ते. बघा, ती फक्त माझ्या डोळ्यांनी दिसते. आणि जेव्हा माझी मावस बहीण आली होती ना घरी, एवढ्या दिवस म्हणजे माझ्या घरी, मी ती दाखवली तिला की ही तुला दिसते का बघ, काही फक्त मलाच दिसते. मी जस्ट चेक करण्यासाठी. तर म्हटलं हे काय सांग, हे काय सांग. मग तिने सांगितलं की हे स्वामींचं पूर्ण डोकं दिसतंय, कान दिसतात आणि हे त्यांचा खांदा दिसतोय. अय्या, हा बघा, म्हणजे फोटो देत नाहीये पण आहेत स्वामी बघा तुमच्या. फोटो येतच नाहीये. ते फक्त असे जमिनीवर दिसतात की हे इथं स्वामी आहेत म्हणून. अरे बापरे, बघा. आणि एकदा आता त्या हनुमानच्या सेवेमध्ये नाही देवाची पूजा चालत, पण मी लपून गुरुचरित्राचं पारायण केलं. ते कोणाला सांगितलंच नाही घरी, कारण की माझी इच्छा होती मनापासून की मला पारायण करायचं आहे म्हणून पारायण करायचं. कारण की करायची याच्यासाठी का मला स्वामी तुम्हाला ना बघा स्वामी, तुम्ही जर आज असते ना, तुमची एवढी सेवा केलीची स्वामी. तुमचे आपण सिरियल मध्ये बघतो बाळप्पा महाराज नेहमी पाय दाबत राहतात स्वामींचे. नेहमी स्वामींचं म्हणजे त्यांना ते एवढे स्वामीमध्ये लीन झालेले की स्वतःची ती शेंडी सुद्धा बांधतात. म्हणजे एवढे स्वामीमध्ये. स्वामी आम्ही असतो ना तर आम्ही सुद्धा सेवा केली असती. म्हणजे मी एवढे भावामध्ये म्हणजे माझ्या भावामध्ये मी रडत होती का नाही मी तुम्हाला जेवण खाऊ घातलं असतं जेवण. तुम्ही जोपर्यंत जेवण तोपर्यंत मी असे स्वतःच्या मनामध्ये विचार करत होती. आणि स्वामींनी तो गुरुचरित्राचा योग घडवून आणला. जेव्हा मी एक्झामला गेले, आता मी एक्झाम दिली ग्रॅज्युएशनचं जसं शेवटचं सेमिस्टर 6th सेमिस्टर. तर तेव्हा ती लपून गुरुचरित्राचं पारायण केलं. सकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान मी मंदिरामध्ये जायची. मंदिर झाडझूड माझी बहीण आहे ना मावस बहीण, ती मंदिर झाडझूड करायची. आणि आम्ही ना तो मंदिरातला खूप तो नाही का एक दिंडोरी मधला जो मेन फोटो आहे स्वामींचा, तो भरपूर मोठा तो आम्ही फोटो पुसायचो. मग त्याला हे लावायचो, चंदन लावायचो, त्याला शेंदूर लावायचो. आणि जे स्वामींच्या पादुका असायच्या ना ते धुवायची मी मस्त. आणि त्याचं पाणी मी फेकून नाही द्यायची. मी म्हटलं हे पाणी वाया नाही गेलं पाहिजे. मग मी तिला पण पाजायची पाणी आणि मी पण पिऊन घ्यायची पाणी. बापरे, किती श्रद्धा हो ताई. मम्मी कोण आहे? मावशी. थांब जरा एक मिनिट थांब. मुंबईची आजी आहे. मुंबईची नानी आहे. नानी मुंबईची. नंतर 2 मिनिटं थांबाळा. मग नंतर या पारायण नंतर असं म्हणजे एक अनुभव आला की हे पारायण माझं झालं गुरुचरित्राचं पारायण. आणि मग मी जेव्हा ते शेवटचे अध्याय जेव्हा आले होते, संपण्यावर आले होते, तेव्हा म्हणजे माझं असं मन का स्वामी आता मी इथून जाणार, आता माझी एक्झाम संपली, आता मला तुमच्या मंदिरामध्ये यायला नाही भेटणार. म्हणजे त्याच्यासाठी माझं मन अजून दुःखी. मला तुमच्या यायला भेटणार
कारण की इथं मंदिरात गेलेलं चालतं पण पाया पडलेलं चालत नाही. आता घरी हो आपण हो. काय सांगणार की मला स्वामींच्या मंदिरात जायचंय असं नाही सांगू शकत मी घरी. नाही सांगू शकत, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग काय झालं, मग मी इथं रिटर्न एक्झाम वगैरे देऊन आली. तर माझ्या मावस हा ती ताई काय करायची माहिती का, मी जेव्हा पारायण करायची ना तेव्हा ती बाहेर पूर्ण मंदिर जाऊन टाकायची. अरे वा. हा हा. हा ती 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 एक तिची सेवा झाली. आणि म्हणजे ते स्वप्न कसं झालं म्हणजे मी स्वामींना हे विचारलं आम्ही पारायण झाल्यावर गुरुवार जसं गुरुवारी हे झालं समाप्ती झाली. हा आणि हा तेव्हा ना स्वामींना नैवेद्य केला गुरुवारचा. दर हा. गुरुवारी तिकडे त्या मंदिरामध्ये नैवेद्य करतात. हो. आणि मग मी स्वामींना नैवेद्य केला. तो गुरुवार खाली होता. म्हणजे मी एवढं भाग्य समजते का तो गुरुवार खाली होता ना. प्रत्येक गुरुवार कोणाचे ना कोणाचे ठरलेले असतात हो नैवेद्यासाठी. हो हो, बरं. तो गुरुवार मला खाली भेटला. आणि मग मी स्वामींना एक मनातून असा प्रश्न केला का स्वामी तुम्ही खरंच जेवले का, एवढा नैवेद्य आणलाय म्हटलं तुम्ही खरंच जेवले का. हं, ते तिला दिसलं स्वप्न माझ्या मावस बहिणीला की हं. आता तिला आई नाहीये. बघा ताई म्हणजे बघा अनुभव कसा आला, तिला अनुभव आला माझ्या बहिणीला. हा हा तिला आई नाहीये. तिची आई जी पाण्याची मोटर असते ना, हा हा हा. तिच्या आईला तो शॉक लागला आणि ती तिची आई वारली. अरे म्हणजे अरे हे अरे. भरपूर आधीची गोष्ट 2005 मधली गोष्ट आहे. ती मुलगी आता 18 वर्षाची झाली आहे. ती मोठी आहे आता. अच्छा, मग ती आईनेच वाढवली का? हा तिला आई नाहीये. मग ती मावशीने वाढवलं. जसं आता ती माझी तुमच्या मावस आई. बहीण आहे तर हा, तुमच्या मावशीने आईने. वाढवलं तर. हा 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 तर मावशीने लहानाचं मोठं केलं. हा हा म्हणजे 4 बहिणी आहे हा हा. असं. तर माझ्या आईने नाही तर अजून एक दुसऱ्या म्हणजे जी मावशीने. तिची दुसऱ्या मावशीने लहानाचं मोठं केलं. हा तर तिला असं म्हणजे जेव्हा मी इथं एक्झाम देऊन आली तेव्हा तिला असं स्वप्न दिसलं. जेव्हा माझ्या मनामध्ये जो प्रश्न आला तेव्हा दुसऱ्या दिवशी तिला म्हणजे तिचं एक मन कसं की मला आई नाहीये. जसं हा. मी समजायची की मला वडील नाहीये तशी ती रडायची का तिला आई नाहीये. बरोबर ती बरोबर. आईसाठी रडत राहायची. आईसाठी मला आईची आठवण येते, मला आईची आठवण येते. तर मुलं. तिला स्वामी स्वप्नात आले आणि स्वामीने तिने मंदिरातून नैवेद्य आणला. ओ. तिने मंदिर म्हणजे पारायण झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे. हा तिने मंदिरातून नैवेद्य आणला. हा आणि ताटातला नैवेद्य पहिले स्वामी तिला बोलले की हा भात पहिले कुत्र्यांना जाऊन तू वाढ. म्हणजे हा 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 एवढा तिला स्वामीने तिला कुत्र्यांना भात टाक. मग ती तो भात घेऊन गेली. मग हा. स्वामींनी त्या नैवेद्याच्या ताटामध्ये तिला असं दिसलं का भात होता, बर्फी होती आणि काहीतरी 1-2 अशा भाज्या दिसल्या तिला. अच्छा. स्वामी हा. जेवले. जसं की त्या म्हाताऱ्या बाया अशा जेवतात नाही का, एक पाय वर करून हो आणि एक हो मांडी हो. घालून. सेम हा स्वामी तिने मला सगळं सांगितलं की स्वामी त्या पोजमध्ये तसे जेवले. कुत्रे बाहेर खात होते. आणि हा. घर दिसलं आणि बाहेर जिथं कुत्रे खात होते तिकडे कसं गवत वगैरे होतं. गवतामध्ये ते कुत्रे खात होते. आणि मग अच्छा तिने स्वामींना 2 वेळा म्हणजे स्वामींनी अजून तिला भात मागितला का भात वाढवतो. मग ती बोलली की अच्छा. भात नाही स्वामी तर कुत्र्यांना दिलाय भात असं. मग हा. मग तिने 2 वेळा स्वामींना अशी हाक मारली. स्वामी मला काहीतरी बोलायचंय. मग स्वामींनी ना 2-3 वेळा असं इग्नोर केलं. म्हणजे तिकडे नाही लक्ष अच्छा. दिलं. हा स्वामी हा जेवत होते. मग जेव्हा स्वामींचं जेवण झालं तेव्हा स्वामींनी विचारलं सांग तुला काय म्हणजे काय बोलायचंय. मग हा तेव्हा ती स्वामींना बोलली का स्वामी मला आई नाहीये. हा हा. मग तेव्हा स्वामींनी तिला स्वतःच्या मांडीवर बसवून हो. तिच्या गालाचे मुके घेतले. आई ग. तिच्या बघा. गालाचे मुके घेतले. म्हणजे किती काळजी स्वामींना. बघा ना, खरंच खरंच. तर ती माझ्या म्हणजे गुरुचरित्राचं पारायण झाल्यापासून म्हणजे जेव्हा ती मंदिरामध्ये सेवा वगैरे करायला यायची ना तेव्हापासून ती पण स्वामी माझ्यासारखी म्हणजे करायला लागली. असं माळ करणं हा हा स्वामी म्हणजे ती पण आता स्वामीमध्येच अशी हे करते. हा. गुंग भक्तीमध्ये होऊन गेले. हा तल्लीन. स्वामी स्वामी स्वामी. हा. म्हणजे असे अनुभव होते. बापरे. आणि माझी म्हणजे अनुभव तर खूपच आहे ताई. अनुभव खूप आले. हा. पण म्हणजे सांगायला म्हणजे कोणी नाही मला असं असं झालंय आता. आई ग. कोणाला सांगू तरी कोणाला मी माझ्या बघा. स्वामींचे अनुभव. आणि मी त्यांना एकच म्हणते का तुम्ही माझे स्वामी नाही. आपण देव म्हटलं की देवाला खूप म्हणजे माझ्या मनातल्या भावना आहेत त्या की देव म्हटल्यावर देवाला फुलं चढवा, रिस्पेक्ट द्या असं. म्हटलं नाही तुम्ही देव नाही, तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही माझे बाबा आहात बरोबर असं. बरोबर. खरंच किती छान हो आणि ताई. मग आणि आता जेव्हा मिस्टर माझी कसे आहेत आता?
हा मिस्टर वगैरे आता बरेच, आता काहीच प्रॉब्लेम नाही, अगदी छान सुखाचा संसार चालू आहे. अरे आणि म्हणजे स्वामी काही ना काही असं वेळोवेळी आपल्याला म्हणजे मला असं संदेश नाही का, का आता हं. चांगलं आहे, आता चांगली शिक आणि पायावर घ्या असं. आणि जेव्हा मी एकदा मी अलार्म लावला होता असं अभ्यासासाठी, आणि मला आला होता कंटाळा, मी काय उठली नाही, तर मला एवढी जोराची कडक शब्दात हाक आली हं. कानावर की हो. नेहा उठ, उठ, बापरे. उठ, असं अभ्यासाला बस असं. आई आणि गं. एक छोटूसा एक अनुभव, हं. माझी बहीण आता अक्कलकोटला गेली होती. हं. मला माहित नाही म्हणजे तो पिरियड कोणता होता, की ते नाही का ते अक्कलकोटला जाऊन ते पारायण वगैरे होतं हो, हो, भरपूर. हो. बरोबर. हां. गाणगापूरला पहिले ते गाणगापूरला गेले होते. म्हणजे माझी आई आणि ते त्यांची टीम जाणार होती, पोलिसांची टीम जाणार होती. हं. पण माझ्या आईचा आला प्रॉब्लेम. मग हां, हां. माझ्या आईने न जाता मग माझी बहीण गेली. मग मला म्हणजे मी तर माझं मन खात होतं की नेहा तू कधी जाशील, नेहा तू कधी जाशील, असं माझ्या डोक्यात. मग हां. माझ्या बहिणीला मी बोलली का अगं तू तर किती भाग्यवान आहे का तू अक्कलकोटला गेलीस, म्हणजे हो. आईच्या जागी तू अक्कलकोटला गेलीस. बघा आणि ना. त्या दिवशी रात्री मला स्वप्न असं दिसलं का मी गाडीत बसून जात आहेत आणि मला कोणतरी रस्ता दाखवते की हे बघ इथून स्वामी चालले होते, हे बघ हा रस्ता इथून स्वामी जात होते. अरे म्हणजे मला बापरे! कोणतरी सांगत आहे स्वप्नात, आणि तो एक बोर्ड दिसला मला की बघ इथं हे श्री स्वामी समर्थाचं मंदिर. म्हणजे हां. हा हा म्हणजे नृसिंह सरस्वती हं. आणि दत्तात्रय महाराज, श्री स्वामी समर्थ, म्हणजे हे तीन आहे ना, हे मला भरपूर वेळा म्हणजे भरपूर वेळा दिसत राहतात स्वप्नांमध्ये. अरे भरपूर वेळा. वाह! किती भाग्यवान ताई तुम्ही. खूप वेळा, खूप वेळा. किती छान वाटतं हो असं हे सगळं ऐकते तर. आणि आता तुमचं खूप छान छानच होणार. हो अनुभव हो उशिरा हो का हो असेना पण तुम्ही शेअर केला ना, हो हो हो. नक्की तुमचं छान होणार ताई. खूप छान होणार. स्वामींना ते म्हणजे स्वामींनी माझा संसार सुखाचा करून टाकला. म्हणजे जे माझं हां. होतं ते मला मला दिलं. दिलं. खरं बोललात अगदी. हम्म. हक्काचं होतं ते मिळालं तुम्हाला. जे हक्काचं होतं ते मिळालं. आणि मग आता सासूबाई वगैरे? सासूबाई आहे म्हणजे सासूबाई इथं नाही राहत आमच्या सोबत, म्हणजे आम्ही ट्रान्सफरला दुसरीकडे आहेत ना, नागपूरला आहोत हो, सध्या. हो. हा बरोबर. तर त्या प्रॉपर दुसरीकडे म्हणजे प्रॉपर सासर दुसरीकडचं आहे, तिथे राहतात. हां, 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 हां. हा पण ते कसं आहे त्यांचं डोकं आहे तसंच आहे पहिल्यासारखं, ते नाही चेंज होत असं. हे चुकीचं आहे असं. हा हा हा. आणि त्यांचा अजून पण स्वभाव आहे तो आहेच, पण मी आता नाही लक्ष देत, आता माझं पूर्ण मन म्हणजे माझं स्वामींमध्येच आहे बस. अगदी ते बरोबर. जे काय तसंच करायचं आहे. असेल ते तुम्ही बघा, ते काय करायचं असेल ते तुम्हीच करा असं. बरोबर, बरोबर. काही नाही हम्म. छान होणार ताई तुमचं आता इथून पुढे अजून म्हणजे छान होईल. म्हणजे एक मी असं जर म्हणजे अपलोड केला, इवन माझा ऑडिओ नाही करू, पण मला फक्त तुमच्या कानावर हे टाकायचं होतं, अनुभव टाकायचे होते. माझ्या हां. घरामध्ये हे बघा, म्हणजे मी असं समजते की फोटो असल्याने स्वामी घरात येतात असं नाहीये, म्हणजे असं माझ्या घरात नाहीये. फोटो नाहीये. फोटो बरोबर. नाहीये माझ्या घरात. अरे पण माझ्या तुमचं घरामध्ये अंतःकरण किती छान आहे हो ताई. हा हा फोटो नाहीये घरात. नाही पण खूप छान अनुभव. म्हणजे मला इतकं बरं वाटलं, की शेवट इतका सुंदर केलाय स्वामींनी तुमचं. हो हो आता हो. इथून तुमची सुरुवात छानच असणार आहे. आणि मंदिरात गेलं ना का रडणं नाही थांबत ताई, माझं माझं रडणंच नाही थांबत. आई गं! रडणं नाही थांबत. खूप छान ताई. मी शेअर करते हां. ठीक आहे, ठीक आहे. हो, ठीक हां, आहे. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ.